नांदेड ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत इस्लापूर परिसरात मोठी कारवाई. नांदेड पोलिसांनी 3 मे 2026 रोजी इस्लापूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शिवणी आणि आसपासच्या परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. पहाटे 4 वाजता सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 कर्मचारी आणि आरसीपीच्या 2 प्लॅटून्सचा समावेश होता. कारवाईचा तपशील. या मोहिमेत एकूण 22 गुन्हे नोंदवण्यात आले असून सुमारे 10.26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे: 17,250 लिटर मोह सडवा, 166 लिटर हातभट्टी दारू, 1,500 किलो मोहफुले, 2,700 लिटर रसायनयुक्त दारू. या प्रकरणी 25 आरोपींची ओळख पटवण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की परिसरात कोणतीही अवैध कृती सुरू असल्यास त्याची माहिती तात्काळ 112 या क्रमांकावर द्यावी. मध्ये पण आम्हाला माहिती मिळाली होती की इथं रविवारचा बाजार असतो आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जाते. त्यामुळे आम्ही जवळपास एक नियोजन करून 8 अधिकारी, त्यानंतर 100 कर्मचारी असा एक आम्ही स्टाफ सकाळी जवळपास 6 वाजता इथे रेड करून आम्हाला प्रत्येक घरामध्ये आम्ही तपासणी केली आणि त्याप्रमाणे आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात मोहाची हातभट्टी सापडलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी सिंधीची दारू पण सापडलेली आहे, गुटखा पण सापडलेला आहे. आज आम्ही अचानक कारवाई म्हणजे कुणालाही न कळू देता अचानक सकाळी कारवाई केल्यामुळे आम्हाला सिंधी पण इथे मोठ्या प्रमाणात मिळाली.